नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आत्ता या घडीला आपण कोण आहे? आपण आज कुक आहे. कारण आज मी याच्यासोबत पैंज लावली होती की मी पण कुक करू शकतो. पण त्यात हिने एक चॅलेंज दिलं मला की हे बोलणार नाही आहे आणि आपण जे कुकिंग करणार आहे ते करणार आहे नॉन व्हर्बल कुकिंग. ती मला इशाऱ्याने सांगणार आहे काही गोष्टी आणि त्या गोष्टी मला समजून घ्यायच्या आहेत की ती काय म्हणते आणि त्या हिशोबाने आपण कुकिंग करणार आहे. तर आज आहे गुरुवार. गुरुवार म्हणजे खिचडीचा बेत. त्यामुळे आपण आज खिचडी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या माझ्या सोबतीला आणि तुम्ही पण खिचडीचा आनंद घ्या मी बनवत असताना. चला आता आपल्याला सुरुवात कशापासून करायची याच्यापासून डायरेक्ट ना. आता हे डायरेक्ट इथं ठेवतो आणि याच्यामध्ये पहिले आपल्याला हे धुवून घ्यावं लागेल. आपल्याला काहीच हे धुवून घ्यायचं आहे. धुतल्याशिवाय आपण खिचडी बनवू शकत नाही, कारण की याच्यात घाण असते वगैरे असतं. तर सगळ्यात साफसफाई होते याच्याने. बरोबर का? बरोबर असल्यावर असं कर, असं हां ठेंगा दाखव. ठीक आहे. पण याला जे आपल्याला धुवायचं आहे ते याच्यातच धुवायचं आहे का? आपल्याला जर मोठ्या पातेल्यात धुवायचं असेल तर असं कर. एक मिनिट ये काय करू राहिली? एक मिनिट डायरेक्ट कुकर ठेवायचा आणि तांदूळ द्यायचे. आणि हे ते हे जे आपल्या नाही हे तर मी येणारच होतो ना. काय केव्हा? हे बा गाईच आहे, हिला समजून नाही राहिलं ते. हे जे आहे का हे कापणारच आहे, पण धुवून घ्यावं लागेल ना. धुवून घेऊन याला थोड्या वेळ आपल्याला सोक होण्यासाठी ठेवावं लागेल. धुतल्यानंतर पण आपल्याला याला थोडंसं ठेवावं लागेल गाईस. त्याच्यामुळे याच्यात धुका आहे ठेंगा म्हण. हा ठेंगा म्हण. गाईस आता मी तांदूळ धुवून घेतोय. चांगल्या पद्धतीने त्यांना धुवावं लागतं. त्याच्यातली घाण वगैरे सगळी काढून घ्यावं लागते आणि याच्यातच त्याला थोड्या वेळ सोक करावं लागतं. असंच ठेवून झाकण ठेवून. हे किती वेळेस धुवायचं आहे पण, कारण की हे बा कसं आहे ना, हिला बोलता नाही येते. त्यामुळं काय आहे ना, मला पण थोडंसं डिफिकल्ट जाणारच आहे तिला कधी काय म्हणते ते. बट आज हिचं तोंड जे बंद आहे ना, त्याच्यामुळं मी आज खूप खुश आहे. तुम्ही सगळ्या मुलांनी ना तुमच्या बायकांचे तोंड एक दिवस तरी बंद करायला पाहिजे. बग 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 आहे का नाही, भंड होऊन जातो माणूस. त्यामुळे आता जर हे धुवून झालेलं असेल 2 मिनिट 2 तास, हे उद्या हे पाणी टाकून द्या, आता धुवून घ्या असं म्हणणं. असं हा असं इशारा कर ना. हे गलत इशारे करून राहिले मला. उद्या सांगते मला. अजून एक क्वेश्चन आहे माझा. हे तांदूळ चालले सिंकमध्ये, तांदूळ जात होते गाईस, पण मी ते तांदूळ वाचवून घेतले बरं का. तुम्हाला दिसत नसेल कारण की कॅमेरा अँगल वेगळा आहे. तर हे जे धुतलेलं आहे, नाही मी कन्फर्मेशनसाठी वापस आलो इकडं त्यांना दाखवण्यासाठी. आता हे जे ना, तुमच्यामुळं मी दिसत नाहीये. एक मिनिट बोलते. तुमच्यामुळं मी दिसत नाहीये. कसं काय हो? थांब, याच्यात व्हिडिओत पाहावं लागेल व पहिले. मी इकडे बसते. आता दिसल. पण पहिले यहाँ से ऑर्डर दूंगी मैं आज. कसं काय बोल राहिले हो तू? तुम्ही मला बोलायला होता ना. नाही काहीच, ही पैज हारती बरं का. ही जर बोलली तर ही हारणार आहे. तर पॉईंट हिचा 2-3 पॉईंट 4-5 तर कटलेच असतील आतापर्यंत. एक मिनिट. पण काही वेळेला बोलावं लागते ना. तुम्ही जे महत्वाचे आहे ते तुम्हाला नाही, तिकडे त्यांच्यासाठी हा त्यांच्यासाठी थोड्या वेळ बोलावं हे ना लागतं. 2 वेळा धुवा. याला आहे ना आता सोक करायसाठी ठेवायचंय थोड्या वेळ असंच. याला डायरेक्ट याच्यात नाही टाकायचंय. आता मी आहे ना माझ्या हाताने उचलून याला कचाकच कट करणार आहे गाईस. आता पहिले टमाटर कट करणार आहे मी. काय खराब आहे टमाटर? नाही, असं वरून कट करून घ्या म्हणते ती. पण ह्याची मेथड बी बरोबरच आहे, पण माझी बी जास्त बरोबर होती. मी डायरेक्ट करू शकतो, पण काय ना तिला वाटतं काय कमी. असं टमाटर कट करणं सगळ्यात जास्त काम आहे, कारण की लगेच आणि आपल्याला टमाटर मोठे करायचे, बारीक करायचे, सपाट पुरे बाई मोठे करायचे, माझ्यासाठी मोठे करायचे. घे आणून घे बुका. येस, एकदम सोपं काम आहे ना. बाईकच्या माणसाला करू शकते. ही मध्ये मी आपण चिंता घेतो, पण मी काय करतो, मी हे खोलतो आणि याच्यामध्ये शेंगदाणे दिसतायत मला. आणि याच्यामध्ये मला शेंगदाणे दिसतायत. दुसरं बी भरपूर काय दिसतंय. याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्या म्हणते ही मला. याच्यामध्ये पाणी टाकून घ्या म्हणते ही. नाही, शेंगदाणे गरम करून हलवून घ्या त्याच्यामध्ये. ओके ठीक आहे. ते शेंगदाणे किती टाकायचे गाईस? मूठभर. अजून एवढी मोठ शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये घेतोय गाईस. मला शेंगदाणे खूप आवडतात. शेंगदाणे. एक मिनिट, मला फोन आला, करा तुम्ही. चला, वी आर बॅक इन द गेम.
आतापर्यंत इतकं आपण कट केलेलं आहे आणि फटाफट से आपण हे सगळं बाकीचं सुद्धा कट करून घेणार आहे. मी कट. तू बोलू नकोस. आज तुझं मौन व्रत आहे, तुझे पॉईंट्स कटतील. काय करते? मी शेंगदाणे ऑलरेडी टाकून ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये. तर आता शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत. गाईज मी ईशा बोलण्याच्या आधी समजून चाललो आहे की काय प्रोसेस आहे. कुकिंग लई सिंपल आहे हो यार, एक नंबर सिंपल आहे. या बायकांनी ना नुसतं कुकिंग म्हणजे लई मोठा भाऊ आहे असं दाखवलेलं आहे. तुम्ही कधी बी कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जा, तुम्हाला सर्व कुक्स जे आहेत ना ते माणसंच मिळतील. खरं तर माणसाच्याच हाताला चव आहे. पण घरी का कुक करायला माणसाला थोडं जिवार येतं ना, म्हणून ते काम बायांना दिलेलं आहे. मेन काम माणसानेच केलेले आहेत. लग्नात जा आचारी जो मेन बनवतो का तो माणूस असतो. आता मी गॅस चालू करतोय. इकडे काय करायचं? हा गॅस चालू करायचा? हा नाही करायचा, हा छान गॅस आहे, हा मस्त गॅस आहे. आणि नाही हे मिरच्या वगैरे याला देतो मी, कट करून देईल, ते तेवढं मदत करेल मला. आता मला काहीतरी करायचं आहे. याच्यात तेल टाकायचं आहे का मला? तेल टाकायचं? हां तेल नाही टाकायचं, तसंच बाजू घ्यायचं. बरं ठीक आहे. पण त्याला काहीतरी मला लागेल ना माझ्याजवळ काहीतरी हत्यार. सराटा आणलेला आहे गाईस. याला आम्ही सराटा म्हणतो. तुम्ही काय म्हणता याला? उलटणं वगैरे काय म्हणतात? सराटा मस्त ना, सराटा एकदम. उलटणं मध्ये सराटामध्ये फील आहे. सराटा शेंगदाणे एवढेच असे कमी झाल्याने वाटत नाही का तुला? शेंगदाणे ओके आहेत, ठीक आहे. शेंगदाणे कुरकुरीत होण्यासाठी ती गरम त्याला भाजून घेते. एवढ्या मोठ्या मोठ्या मिरच्या, बापरे, या मोठ्या मोठ्या मिरच्या किती कांड करतील. अरे पहिलेच उन्हाळा दिवस आहे. खायचं तर मोठ्या मोठ्या याच्यासाठी कापल्या की ते जर घासात आले तर मोठी दिसते ती बाजून काढायला. ही छोटी घासात जाते. जाऊ दे मग, स्पायसी आता समजलं, स्पायसी खायचं नाही. हां ठीक आहे, मी माझे शब्द वापस घेतो. ठीक आहे. आता हे आपले हे झालेले आहेत, पण आपण सध्या ना याचं पण हे करतोय जरासं. आपण याच्यामध्ये याला भाजण्याचे वेट करतोय. मसाला वगैरे कधी करायचा याच्यामध्ये? मसाल्याचं काम. तेल, एक उभही तेल टाकलेलं आहे. शेफ रोशनी रवी नरवाडे, शेफ रवी नरवाडे दोघं मिळून बनवतात खिचडी. बापरे, हे काय करतेस तू? काय करना चाहती आहे तू? क्या करना चाहती? मला गुदगुल्या करायचा प्रयत्न करते ती. नाही, मला बाजूला प्रयत्न करत होती, बाजूला व्हायचा. ठीक आहे, मी झालेलो आहे बाजूला. हे घे. मला फक्त सांग की मला काय काय टाकायचं, मी ते टाकतो. आणि किती किती चमचा टाकायचं. मोहरी, चिमूटभर मोहरी पार्सल. चिमूटभर जिरा पार्सल. मिरची सगळीच. पार्सल. ओ नो ओके. गॅस बारीक आता. इने मला हे सांगितलं नाही कावशान की गॅस कमी ठेवायचा म्हणून. गद्दारी कर बे. अरे पहा, याच्यात बघू शकत नाही काय आपण, तरी पण हाईट वर करून जास्त बसतोय आपण. ॲडजस्टमेंट. वा. तिकडून टमाटर फेकण्यात येत आहेत. आतापर्यंत याचा जो आवाज बंद आहे ना, माझा दिवस चांगला गेलेला आहे. बटाटे पण टाकायचे याच्यामध्ये. ठीक आहे. इश, एक कशी शिकली इश. हे मग हे झाकण असं तू असं नको करू. ते झाकण इथं ठेवा म्हण. तू झाकणचं नाव घेतलं, मी त्याच्यात करायला लागलो होतो काहीतरी. एवढं ओके. हे वापस. आता हळद. ओके, नाही हळदच. अजून एकदा एवढी. ओके. हे काय याचं काहीतरी नाव आहे गाईस, पण सिक्रेट मसाला. एवढं. ओके सगळंच ओके. बरं काय झालं? हां बरं, हे टाकून देऊ का डायरेक्ट? मिल्क मिस्ट. वाव, नाईस. कोथमीर. काय करू? काटून घेऊ. मग आमची माती आमची माणसं धुवून घेऊ. आमची माती आमची माणसं, आमची माती. चला, आपण कोथमीरला आंघोळ घालून आणलेली आहे. हे बटाटा अरे ते म्हणजे जो खाईल ना त्याला वेगळं करायची संधी मिळेल. त्याला ते सगळे जुळलेले ना, ते वेगळे करायची संधी मिळेल त्याला. जो खाईल त्याला त्याची आंघोळ करून आणलेली आपण. हे घे, हे टाकायचं याच्यामध्ये. सिंपल आहे, काय अवघड नाही त्याच्यामध्ये. टाकून देऊ का? मग मी हिला याच्यामुळे विचारतोय की हिला वाईट वाटू नये की मीला हे काही विचारत नाही. मला सगळं येतं नाही त्याच्यामुळेच विचारतोय मी. दुसरं काही रिझन नाही आहे माझं. बाप काय ते जेव्हा आपण पाणी टाकू ना तेव्हा ते अजून मिक्स होईल. त्याचं ते रणनीती आहे माझी ती. हे असं थोडंसं लागलेलं आहे ना, ते पाण्याने हे होऊन जाईल. ठीक आहे. आता वा, खिचडी फक्त चांगली झाली पाहिजे.
चिमूटभर काय पाहिजे, पाणी पाणी पाहिजे काय, ग्लुकॉन-डी, लिंबू वरती, हे पाहिजे तिला. ओ काय होतं ते, अच्छा चनेश हरभरा, हे डायरेक्ट टाकून द्यायचं याच्यामध्ये बिना पाण्याचं, अंधन बिंदन काही नाही, मॅटर क्लोज. अरे उद्या हे टाकून आता मी याला ना असं करतो, सगळं साफसफाई करून घेतो याची. ओके, पाणी आणायचं, याच्यातच भरून आणायचं आहे पाणी. पूर्ण भरून आणायचं आहे का थोडंसं भरून आणायचं आहे, किती बी आणायचं आहे, हे घे किती बी पाणी, किती बी. आता मला क्वांटिटी सांग, अर्धा बघून मी भरून आणतोय. मी ऐकलं होतं की एक ग्लास तांदूळाला 1 ग्लास पाणी पाहिजे, 1.5 ग्लास है ना. तर मी अंदाजे 1.5 ग्लास पाणी याच्यात आणलेलं आहे. मी टाकू का? 2 मिनटं थांब. मीठ टाकायचं राहिलं आहे आपलं, नाही तर कार्यक्रम झाला असता आता. मीठ जे आहे ते आपल्याला जे आहे ते किती, इतकं टाकायचं आहे ना, इतकं. ओके, अजून थोडंसं एवढंसं मीठ आपल्याला पुन्हा एकदा टाकायचं. पाय मी 2दा जे मीठ घेतलं ते परफेक्ट होतं. परफेक्ट माणसाकडून परफेक्ट कामं होतात. हलवायचं याला. बापरे, खिचडी तर आताच खावीशी वाटते आहे मला तर, पण ही अजून बनलेली नाही आहे. मला माझ्या इच्छाशक्तीवर कंट्रोल ठेवावा लागणार आहे. शेफ, पाणी टाकायची संधी तुला प्राप्त केली नाही, हे घेऊन टाक. ओकेच, जेवढं फास्ट फिरवू तेवढं जास्त कन्सिस्टन्सी मिक्स होईल गाईस. 90% मी काम करतो आणि 2% ही असं हे करून टाकते आहे. नंतर जाऊन क्रेडिट घ्यायला नको तू. काय पाहिजे तुला? झाकण पाहिजे तुला, कुकरचं झाकण पाहिजे तुला सगळ्यात खाली. ओके, अरे बाप, लागलं का? अरे गाईज, माझ्या चॅनीला थोडंसं लागलेलं आहे. ओकेच, एकच नंबर आहे. खिचडी खतम आहे, डायरेक्ट मॅटर क्लोज झालेलं आहे. आता टाटा बाय बाय करते मला ही गाईस. अशी बी हिची आधीपासूनच मला काही गरज नव्हती, पण हिला ब्लॉगमध्ये घ्यायसाठी मी इन्क्लूड करत होतो. आता हे झाकण लावा, ते झाकण लावून घेऊ का? त्याला एक उकळी येऊ द्या आणि नंतर लावा. बटाट्याचे साल पण नाही काढले आणि मला याची गरज नव्हती. बटाट्याचे साल मला नव्हते काढायचे. आणि मी जेव्हा बनवते तेव्हा ते म्हणतात साल काढून बनव, असं कसं काय बनवलं. हा तेव्हा म्हणजे कधी कधी माणूस आवेशमध्ये येऊन म्हणतं की साल काढून टाक, पण आता स्वतःच्या हातून झालं तर कसं बी खायला चालतं, दुसऱ्याच्या हातून हे काय करते तू आता? मी काहीतरी करते आता. तू काय करणार? याच्यावरून बटाटे टाकणार का अजून? तुम्ही ते काढून नाही टाकले ना, म्हणून मी आता काढून टाकणार आहे. हा का, नाईस. एकदा उकळी येऊ द्यायचं आहे याला, धीमे आचवर नाही, मोठ्या आचवर पकवायचं आहे. याच्यामुळे मी याला मोठ्या आचवर पकवणं चालू आहे. कोणाचा फोन आला तुला? शॉपवाल्याचा. ओ वाव, वालीचा. शॉपवाली. शॉपवाली, वाल्या कोळी. शॉपवाली. अरे मेरा बटाटा गिर गया रे. दे इकडे, 2 मिनिटात काटून पाहिजेत माझ्या हातात दे. नो नेव्हर. डकणे. वाव गाईस, छान पद्धतीने ही बटाटे कट करते आहे. पुन्हा तू खिचडी टाकणार आहे का त्याला? सिरियसली, बटाटे कमी झाले असं वाटत होतं का तुला? आणि त्याचं साल पण नाही काढलं ना. बरं, म्हणजे साल न काढल्यामुळे नवीन बटाटा टाकावा लागतो का? बापरे, चांगलं आहे. तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पण नोट करून घ्या. बटाट्याचं साल काढले नसलं नवीन बटाटा पेनल्टीमध्ये टाकावं लागतं. ती पेनल्टी लागलेली आहे आपल्याला. झाकणच लावून दाखवा मला फक्त कुकर. झाकण लावणं काही मोठी गोष्ट नाही, सगळ्यात सिंपल गोष्ट आहे झाकण लावणं, पण त्याला उकळीच नाही फुटली अजून. आली ना, आली ना. जज्बाती उकळी काही. बघा एकदा मला. एक मिनिट, काय अवघड आहे? जाऊन मग. तर काहीच अवघड नाही याच्यामध्ये. वरून मला हे पण मेक शुअर करायचं कुठून हवा चालली का, त्याला तिकडून ठोकावं लागणार आहे आपल्याला. ओके, हे सोपं कुकर आहे ना, ते दुसरे वाले. कोणतं बी कुकर आहे माझ्या पुढे, तो कोणतं बी. ते अरे दुसऱ्या हा, कुकरचं नाही लावता येत अरे कुकर मला बनला. कळलं. हिला आज उपवास आहे ना, त्याचा हिशोब. बरोबर आहे, बरोबर आहे. गट 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 द्या आता हे उपवास बनवता झाला. का? काय शाबू खिचडी बनवू शकता का तुम्ही? शाबू खिचडी बनवू शकतो मी, पण आमचा लायटर खराब झाला, मला लायटर आणायचं आहे आज. हे ठीक आहे ना, हे कुकर व्यवस्थित बसलं ना? हो या. नाही तर साईडने जाईल निघून ते सर. ओके, बाप एवढी मोठी शेंगदाणे, माझ्या खिचडीला एवढी शेंगदाणे आज कोण करत? मला असं आवडतं ना.
हा मलाच आवडतं ठीक आहे. तर माझी बनवलेली खिचडी रेडी आहे आणि हिचं मौन व्रत पण आता तुटलेलं आहे, कारण की ते खिचडी बनेपर्यंतच होतं. बघू आता आपण खिचडी कशी झालेली आहे. खिचडी तर मस्त झालेली आहे. शाळेतल्या खिचडी सारखी दिसतीये मला खिचडी. शाळेतली खिचडी हरकच दाखवू मी. बॅक कॅमेऱ्याने दाखवा ना. खिचडी अशी झालेली आहे बघा, शाळेतल्या खिचडीसारखी खिचडी झालेली म्हणते ही. बघू आता नेमकी कशी झाली. टेस्ट केल्यानंतरच कळायला. वा खिचडी नाईस खिचडी. हे चमचा का बरं दिलेला आहे? खिचडी आणि बिर्याणी कधी चमच्याने खायची नसते. शी, आज तरी बिर्याणीचं नाव नका घेऊ. हा म्हणजे सॉरी, आज दिवस आहे. आता तुम्ही बनवली म्हणल्यावर तुम्हाला आवडणारच आहे. काय काय शब्द नाही सापडत आहे. उपवास सोडू शकते तू या खिचडीच्या हिशोबावर. नाही छोडणार. नाही काय हे उपवास सोडण्यासारखी खिचडी बनलेली आहे. एकच नंबर बनलेली आहे. अप्रतिम खिचडी आहे. आजपर्यंत खाल्लेली सगळ्यात भारी खिचडी. म्हणजे इतक्या वेळ मी बनवली ती चांगली नव्हती. ती बी चांगली होती. ती 2 नंबरला, ही 1 नंबरला. तर भेटूया. चला तर मंडळी आता अरे थांबा ना. चला मंडळी भेटूया. तर मी पण खायची घाई झालेली आहे शाबू मंडळी. खिचडी बनवलेली आहे बघा माझी. अरे शाबू खिचडी रेडी आहे. इकडे यांची खिचडी रेडी आहे. तर आम्ही मस्त आता मी फराळ करते, हे जेवण करता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आता मी न्यू आहे, थोडं तुम्हाला बोरिंग वाटू शकतं, पण तुम्ही प्रेम द्या. आम्ही जसं जसं बनवत राहू तसं तसं आम्हाला आयडिया पण सुचू शकतात की कसं बोलायचं, काय बोलायचं. तर बाय बाय गाईज. कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.